सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे चांगलाच वाद पेटला। राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील हे आपल्या सदस्यांना सभागृहात नेत असताना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। पोलिसांसमोर झालेल्या या धक्काबुक्कीत शंभूराज देसाई जखमी झाले। या गोंधळाची दखल घेत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अधीक्षक तुषार दोशींसह 100 पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिले। मात्र मंत्री जयकुमार गोरे यांनी या निलंबनाच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला। या घटनेचे पडसाद आता विधानसभेत देखील उमटलेत। या घटनेच्या निषेधार्थ विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी काय घडलं, ज्या एसपीच्या निलंबनाची मागणी होते ते कोण आहेत आणि या प्रकरणावर महायुती सरकारची काय भूमिका आहे ते सविस्तर या व्हिडिओतून आपण पाहूयात। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। 20 मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत मोठा राजकीय राडा झाला। स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भाजपने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलं। या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ केवळ 28 सदस्यांपर्यंत मर्यादित असतानाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अचूक कार्यक्रम केला। त्यांच्या प्रयत्नांमुळेच भाजपला एकूण 33 सदस्यांचा पाठिंबा मिळाला। राष्ट्रवादी शिवसेनेची 5 मते फोडून भाजपने आपला जिल्हा परिषद अध्यक्ष बसवला। भाजपच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी देण्यात आली। मात्र या निवड प्रक्रियेदरम्यान शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या सोबत पोलिसांनी धक्काबुक्की केली। इतकंच नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या 2 सदस्यांना जबरदस्तीनं बाहेर काढल्याचा आरोपही त्यांनी केलाय। प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला हाताशी धरून ही निवड जिंकण्यात आल्याचा आरोप करत शंभूराज देसाईंनी तीव्र संताप या घटनेवर व्यक्त केलाय। तर 2 मंत्र्यांवरच पोलीस धावून येत असतील तर याहून मोठं दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही, अशा शब्दात मंत्री मकरंद पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पोलीस कारवाईशी आमचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं। तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई केली असेल तो त्यांचा विषय आहे, असं सांगत त्यांनी स्वतःला या वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला। मात्र विधान परिषदेत हा मुद्दा आता चांगलाच गाजलाय। खुद्द शंभूराज देसाई यांनी त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा पाढाच वाचून दाखवला। तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली। शंभूराज देसाई म्हणाले की मंत्री असूनही पोलिसांनी मला जबरदस्तीनं ओढत नेलं। मंत्र्यांसोबत असं कुणी वागतं का, असा संतप्त सवाल त्यांनी विचारलाय। या घटनेत आपल्याला जोरदार मुका मार लागला, हाताला दुखापत झाली, त्यामुळे राज्यात आपण सुरक्षित आहोत का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। पुढे ते म्हणाले की एखाद्या आरोपीला जसं वागवलं जातं त्याप्रमाणे आमच्याशी वर्तन केलं गेलं। महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी भयानक स्थिती पाहायला मिळाली, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केलाय। तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर ताशेरे त्यांनी ओढलेत। दुसरीकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आता या सर्व प्रकरणात ज्या अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी वारंवार केली जाते ते साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आहेत। लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये त्यांनी आतापर्यंत काम केलंय। पोलीस खात्याचा दांडगा अनुभव त्यांना आहे। तुषार दोशी यांचे नाव काही पहिल्यांदा चर्चेत आले नाहीत। 2001 मध्ये पोलीस सेवेत रुजू झालेले तुषार दोशी यांचे नाव तुम्ही अनेक कॉन्ट्रोवर्सीज मध्ये आतापर्यंत ऐकलंच असेल। PSI अश्विनी बिद्रे प्रकरणात तुषार दोशी यांनी आरोपीच्या वकिलांना गोपनीय माहिती पुरवली होती, असा आरोप अश्विनी यांच्या वडिलांनी पत्राद्वारे केला होता। तेव्हा देखील दोशी यांचं नाव चर्चेत आलं होतं। सप्टेंबर 2023 मध्ये जालना येथील अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणासह अनेक मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता, ज्यात पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली। आंदोलनाला हिंसक वळण लागलं। 40 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अनेक आंदोलक यात जखमी झाले होते। तेव्हा जालना पोलीस अधीक्षक असलेले तुषार दोशी यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेले।
आणि आता सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या सगळ्या राड्यामध्ये पुन्हा एकदा दोषी यांचं नाव चर्चेत आलं। नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश जरी दिले असले तरी ते मागे घेतले जातील अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत।